हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 11 सप्टेंबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी केलं जाणार आहे ज्येष्ठा गौरी पूजन। त्याचप्रमाणे या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आलेली आहे। गौरीचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं। आता घरोघरी गौरी येणार म्हटल्यानंतर महिला अगदी आनंदात उत्साहात असतात आणि या दिवशी भरपूर अशी तयारी करतात। गौरीचं पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन। ही महाशक्ती म्हणजेच पार्वती आणि ती शंभू महादेवांची शक्ती आहे। सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन पूजन म्हणजेच घरात भरभराट, आनंद आणि ऐश्वर्य घेऊन येते असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच या दिवशी ज्येष्ठा गौरीच्या पूजनासोबतच काही प्रभावी असे उपाय केले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे गरिबी नष्ट होऊन घराची भरभरून प्रगती होईल। घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील। तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। उद्या बुधवार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये आता विराजमान आहेत। आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन सुद्धा केलं जाणार आहे। तर उद्या दुर्गाष्टमी सुद्धा आहे, अत्यंत शुभ योग आहे। तर या दिवशी जुळून आलेला आहे आणि या योगावरती जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं बाप्पांच्या कृपेने आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे। उद्या संध्याकाळी 3 सांजेला जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते 6 ते 9 ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्यांच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं त्यांनीच करायचं आहे का, तर असं काहीही नाहीये। ज्या घरामध्ये गौरीचं पूजन केलं जात नाही त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे। कारण उद्याच्या दिवशी दुर्गाष्टमी आहे। दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा देवीची पूजा करत असतो आणि देवी ही सर्वांच्याच घरी येत असते आणि म्हणूनच हा उपाय सर्वांनीच करायचा आहे। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या स्थापना करत नसाल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये करू शकता। आणि जर तुमच्या घरामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जात असेल किंवा ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जात असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय तिथे करू शकता। म्हणजेच काय, तर प्रत्येकाने उद्या हा उपाय करायचा आहे। फक्त सूतक असेल तर सूतकामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील इतर व्यक्तीने हा उपाय घरामध्ये केला तरीही चालेल। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे। घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की कुटुंबामध्ये सर्वजण भरपूर कष्ट मेहनत करतात, पण कष्ट मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून तो खर्च होतो आणि जिकडे तुम्हाला 500 रुपये खर्च करायचे असतात तिकडे तुम्ही हजारो रुपये खर्च करून येत असता। म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण ते आपल्याकडे स्थिर नाही। तसेच कधी कधी आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही। आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावत असतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं।
ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधक मानलं जातं। आणि जेव्हा विशिष्ट तिथींवरती आपण या दिव्याच्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे। हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, मातीचा, कणकेचा, पितळेचा, तांब्याचा, कुठल्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेतला तरीही चालेल। फक्त दिवा घेताना तुम्हाला चांगला पाहून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय केले जातात त्या उपायांमध्ये आपण जी काही वात लावत असतो तर ती जोडवात लावली जाते आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल। फक्त म्हशीचं तूप टाकलं असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकाच्या 4 डॉट्स आणि साइडच्या 2 लाईन्स आवर्जून काढायच्या आहेत। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये स्वस्तिक काढलं जातं त्या घरावर कधीही लक्ष्मीची अखंड कृपा राहते आणि म्हणूनच एक स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे। स्वस्तिकावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं पूजन होत असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। ज्येष्ठा गौरीचं पूजन होत नसेल पण तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवलेले असतील तर तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता। जर गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही तिसऱ्याच दिवशी केलेलं असेल किंवा तुम्ही बसवतच नसाल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये तुम्हाला एक फूल असणारी अखंड लवंग आणि एक अखंड हिरवी वेलची आणि एक कापराची वडी तुम्हाला टाकायची आहे आणि तुमच्याकडे जर केसर असेल तर थोडंसं केसर हे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे। चिमूटभर कुंकू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचा पठण करायचा आहे आणि 16 वेळेला तुम्हाला कमलात्मक मंत्र हा म्हणायचा आहे। तर हा मंत्र असा आहे, श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। तर हा मंत्र कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गाचं जे आपलं नित्यसेवा हे पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्हाला इझिली मिळेल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केला तर तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल, तिथे बघून तुम्ही वाचू शकता। तर अशा पद्धतीने हा कमलात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। चुकून दिवा जर हा विझला तर काहीच हरकत नाही, मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तेल किंवा तूप जर संपलं असेल तर पुन्हा तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर या दिव्याखालचे जे तांदूळ आपण ठेवलेले आहेत तर ते तांदूळ तुम्हाला काढून तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यातले काही तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे। या दिव्यामध्ये असणारी वात, लवंग, हिरवी वेलची, कापूर हा विरघळून जात नाही, वितळला तर फक्त कापूरच वितळेल आणि त्यामध्ये अजून 2 कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत। यामध्ये असणारी वात, लवंग, हिरवी वेलची हे संपूर्णपणे कापराच्या वड्यांसोबत जळून जाईल आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि अशा पद्धतीने एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर चला, झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।